मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाडमधील सभेत मोदींनी जाहीर केलेल्या कॅशलेस दसई गावाची पोलखोल केली। ही पोलखोल करण्यासाठी राज ठाकरेंनी साम टीव्हीच्या बातमीचा दाखला दिला। सभेत राज ठाकरेंनी साम टीव्हीचा दसई गावाच्या रियालिटी चेकचा रिपोर्ट दाखवला। कॅशलेस याच नरेंद्र मोदींनी कॅशलेस गाव पहिलं जाहीर केलं की कॅश या गावामध्ये सगळे व्यवहार हे कॅशलेस होतात असं जे पहिलं गाव जे जाहीर केलं पालघरमधलं दसई गाव। नरेंद्र मोदींची 5 वर्ष कशात मोजायची जरा मला सांगा। अशी कोणती गोष्ट सांगायची मला जरा सांगा की ज्याच्यामध्ये नरेंद्र मोदींचं नाव घेता येईल। आणि या सगळ्या गोष्टींवरती कुठचंही उत्तर हा माणूस आता या प्रचाराच्या दरम्यान देत नाहीये। सध्या सोशल मीडियावर राज यांच्या लावरे तो व्हिडिओचीच मोठी चर्चा आहे। मात्र भाजपनं राजच्या स्टाईलची किल्ली उडवली आहे। आमच्याकडे ही व्हिडिओ आहेत बरं का असं ट्विट भाजपनं केलेलं आहे। मनसे नगरसेवक घेतो फेरीवाल्यांकडून हफ्ते असं म्हणत लावरे व्हिडिओ अशा आशयाचं ट्विट भाजपकडून करण्यात आलंय। साध्वी प्रज्ञा सिंगच्या विधानानं वादळ उठलं असतानाच भाजपनं मात्र त्यावरून हात झटकले। ते मत साध्वींचं वैयक्तिक मत असल्याचं भाजपनं स्पष्ट केलंय। तर दुसरीकडे साध्वींवर चौफेर टीका झाल्यानंतर आता साध्वींना उपरती झाली आहे। साध्वी प्रज्ञा सिंग यांनी अखेर आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे। क्योंकि हम दुश्मन देश के दुश्मनों के मनोबल नहीं बढ़ा सकते। ये हमारे घर की बात है, ये हमारे व्यक्तिगत पीड़ा थी, वो मैंने बोली थी। और हमें ऐसा लगा कि हमारे दुश्मन देश खुश हो रहे हैं, हम देश के दुश्मन और बाकी के सब दुश्मन खुश हो रहे हैं, इसलिए मैंने कहा ये मेरे घर की बात है। घर में अगर किसी प्रकार की पीड़ा होती है तो हम अपने घर में निपट लेते हैं, पर अगर बाहर कोई दुश्मन हमारे खुश हो रहे हैं तो मैं बिल्कुल अपना बयान वापस लेती हूँ और क्षमा भी चाहती हूँ कि हमारे बयान से कभी भी हमारे दुश्मन देश के दुश्मन खुश न हो पाए। साध्वी प्रज्ञा सिंगला उमेदवारी देण्यावरून शरद पवारांनीही भाजपवर टीका केली आहे। प्रज्ञा सिंगला उमेदवारी देणाऱ्यांना राष्ट्रीयत्वाबाबत बोलण्याचा अधिकार नाही अशा शब्दात शरद पवारांनी भाजपवर नाव न घेता टीका केली। भारतमातेचं सुपुत्र भारतीय शक्तीच्या विरुद्ध लढण्यासाठी बलिदान केलेलं आहे। त्या संदर्भात जे कोणीतरी बोललेलं असेल तर या लोकांना या देशाच्या संबंधी यत्किंचित सुद्धा असता नाही। पण त्या अशा व्यक्तीला लोकसेवेला उभं करण्याच्या संबंधीची भूमिका एका राजकीय पक्षाने घेतली। त्या राजकीय पक्षाला राष्ट्रीयत्वाच्या संबंधीचा विचार मांडण्याचा कवडीचा अधिकार नाही। त्या निर्णयाचा मी निषेध करतो। शरद पवार यांनी विजयसिंग मोहिते पाटील यांच्यावर मिश्किल टिप्पणी करत टीका केली आहे। विजयदादांनी संघाची हाफ पॅन्ट घालून या वयात पाय आणि उघड्या मांड्या बघायची वेळ आणू नये असं सांगत शरद पवारांनी मोहिते पाटलांवर निशाणा साधलाय। माळशिरसमध्ये शरद पवारांची सभा झाली आणि या सभेत पवार बोलत होते। मला काळजी एकाच गोष्टीची की इथल्या नेत्याला सुद्धा हत्या घालून मी काल टीव्हीवर बघितलं पुन्हा टीव्ही सांगत होते अजून पक्ष प्रवेश झाला नाही। माझी विनंती आहे की तुम्ही कुठे राहायचं तिथं राहा तर हत्या घेऊन जाऊ नका। तसं काही केलं त्याच्यावर बसणार आणि त्या लोकांसोबत तुम्ही सहकार्य त्या ठिकाणी साथ दिली त्यांच्या संघटनेत गेला तर काळजी फक्त एकच आहे जे शंकरराव होते त्याला काय होते। काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदींनी शिवसेनेत प्रवेश केलाय। काँग्रेसला आपल्या कामाची किंमत नसल्याचं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रियंका यांनी शिवसेनेत प्रवेश केला। काँग्रेस पक्षात अखेरच्या काही दिवसात घुसमट होत होती असं त्यांनी सांगितलं आणि शिवसेनेच्या प्रसारासाठी देशभर काम करणार असल्याचं त्या म्हणाल्या।